संशुद्ध किलबिषः अनेक जन्म संसिद्धस्त तो याति पराम गती। योगी जो असतो तो प्रयत्नाने योगाचा प्रयत्न करणारा योगी संशुद्ध किलबिषः सगळं त्या योगाचा प्रयत्न होत असल्यामुळे योगाच्या द्वारा सगळे पाप त्याचे शुद्ध होऊन जातात, म्हणजे पाप निघून जातं, पापरहित अशी त्याची अवस्था होते। आणि मग असा तो योगी अनेक जन्म संसिद्ध अनेक जन्मात सिद्ध होऊन मग परमब्रह्माला प्राप्त होतं। म्हणजे एका जन्मामध्ये योगाला ज्ञान प्राप्त होतं असं नाही किंवा योगाची सिद्धी प्राप्त होतच नाही, थोडं 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 होत आणि अनेक कारण प्रतिबंध खूप असतात, ते प्रतिबंध दूर होत 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 मग तो परमब्रह्माला प्राप्त होतो। जे वर्ष येता जी या कोडी जन्मसहस्राची आडी लंघिता पात्रा तरी आत्मसिद्धीची। आत्मसिद्धीचं हे वैशिष्ट्य आहे की शेकडो वर्षाच्या चळती आणि हजारो जन्माचे प्रतिबंध, वर्ष शतांची या कोडी म्हणजे 100 वर्षाची कोड आणि जन्मसहस्राची आडी म्हणजे हजारो जन्माचे प्रतिबंध, हे दोन्ही ओलांडून लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची तो योगी आत्मसिद्धीला प्राप्त होतो। म्हणजे काही वेळा योगाला किती जन्म घ्यावे लागतात असं काही हे नाही आहे। त्यामुळं हल्ली 7 जन्म वगैरे असं जे विषय आहे की ते 7 जन्माचा काही संबंध नाही, ते 7 जन्म मुसलमानांच्यात वगैरे असेल मग जरा म्हणजे त्यांच्यातही पुनर्जन्म नाही काही, पण 7 जन्माची कुठेतरी गोष्ट लोकांनी काढली, पण ते 7 जन्म असा नियम नाही आहे। अनेक जन्म संसिद्धाचा अनेक जन्मामध्ये काही वेळा कितीतरी 100 जन्म जातात, कधी कधी म्हणजे कधी कधी हजारो जन्म जातात। म्हणून त्यांनी ते जन्म सहस्राची आडी जे सांगितले त्याचं कारण आहे 1000 जन्माचे प्रतिबंध, एवढे सगळे प्रतिबंध म्हणजे कित्येक जन्माचे पाप ते सगळे प्रतिबंध म्हणून येतात। प्रतिबंध म्हणजे काय, त्या माणसाचं पाप। लेखकातला जो ग्रंथ लिहित असताना त्याला लिहा न वाटणं, आळस निर्माण होणं, विषय न आवडणं, हे सगळे काय हे पापच आहेत, हे प्रतिबंध असतात। हे मागच्या जन्माचे त्याला केलेले पाप असतात ते या ठिकाणी मध्ये आड येत असतात। तसंच योगाच्या बाबतीतही असतं। म्हणून काय म्हणतात नामस्मरण वगैरे करण्याला सुद्धा अनेक जन्माची गोडी लागते। बहुजन्माची सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणतात, त्याचं कारणच आहे की नामस्मरणाची सुद्धा आवड किंवा ऐकावं वाटणं, नाम करावं वाटणं, भजन पूजन करावं वाटणं, ह्याला सुद्धा पुण्यच लागते। याला जर मागच्या जन्माची पुण्य नसेल, प्रतिबंध जर असेल तर माणसाची इच्छा असेल तरी करू शकत नाही किंवा इच्छा होतच नाही। पहिल्यांदा एक सर्वात महत्वाचं आहे की त्याला इच्छाच होत नाही, हा सर्वात महत्वाचा पहिला विषय। जर तसं पुण्य नसेल तर ती इच्छाच होत नाही। म्हणून म्हणाली म्हणून साधन जात आघवे अनुसरे तया सुधाई बोलतो ऐतिह्य बैसे राणीवे विवेकाची। एकदा हे प्रतिबंध दूर झाले की मग सगळं साधन जे आहेत आघव साधन जात म्हणजे जेवढे काही साधन असते ती सगळी आपोआप त्या ठिकाणी प्रकट होतात आणि हा आत्मानात्म विवेकाच्या राज्यावर आपोआप बसतो। म्हणजे योगी सिद्ध व्हायचं असेल तर हे मागचे सगळे प्रतिबंध वगैरे दूर झाल्यानंतरच ही सगळी स्थिती होते, सहजासहजी होत नाही। म्हणजे एका जन्मात 2 जन्मात किंवा गुरु त्याच्या डोक्यावर हात ठेवतील मग होईल, त्याच्या इतकं तर मूर्खपणा काही नाही म्हणाले। त्यांनी इथं फार चांगलं वाक्य लिहिले, योग वासिष्ठातलं एक वाक्य दिले, उपदेश क्रमो राम व्यवस्था मात्र पालनम नप्तेस तू कारण शुद्धा शिष्य प्रज्ञेव केवला। गुरूंनी उपदेश करणं हे केवळ व्यवस्थेचं पालन आहे, पण सिद्ध होण्यासाठी मुख्य कारण काय म्हणाले, नप्तेस तू कारणम शुद्धा शिष्य प्रज्ञेव केवला, शिष्याची बुद्धी फक्त त्याला कारण आहे। इथं त्यांनी लिहिताना लिहिलं योगवासिष्ठात श्रीरामाला सांगितलं असून रघुराया उपदेश तत्व दाखवी नाना बरोबर शिष्याचा प्रयत्न नसता होय वृता सकळी। जरी शिष्य प्रयत्नाविन गुरुपदेशी होईल कल्याण तरी श्वान आणि वृक्ष पाषाण जावीत उद्यम आणि क्षण मात्र। म्हणजे सगळीकडे शिष्य प्रयत्न फार महत्वाचा आहे। तुम्ही जर किती चांगल्या गुरुकडे ठेवलात, किती चांगल्या शिष्याने प्रयत्न नाही केला तर काय उपयोग होत नाही, तेच ते सांगतात। म्हणून इथे दिलं की शिष्याच्या डोक्यावर हात ठेवून श्री गुरु शिष्याला आपलं केवळ सामर्थ्याने कृतार्थ करतात
या मूर्ख समजुतीचा येथे निराश केला आहे. काय प्रयत्नात यत्न महान असतो, ही मूर्ख समजूत आहे आपली. आपण जे म्हणतो ना गुरु अमुक करतो, काही करत नाही, ती वस्तुस्थिती पाहायला गेलं तर. कारण काय आहे की करून करून काय करतात ते, करून करून एकच होतं की जे प्रतिबंध या जन्माचे ते मागे पुढे करू शकतात, ते याच्या पलीकडे ते पण काही करू शकत नाही. कारण जेवढी जो प्रतिबंध आहे तो प्रतिबंध असतोच आणि तो प्रतिबंध ठेवावा लागतो. म्हणून त्याने म्हणून साधन जात आगळे अनुसार या स्वभावे मग तो आयतीय पैसे राणीवे विवेकाची पाठी विचारती या वेगा तो विवेकही टाके मागा, मग अविचारणे ते अंगा घडवून जाय. ही एकदा आत्मानात्म विवेकाचा राज्यावर तो बसला, म्हणजे आत्मानात्म विवेक त्याला एकदा व्यवस्थित जमायला लागला की मग विचाराचा वेग वाढतो. आणि एकदा विचाराचा वेग वाढला की मग तो हा आत्मानात्म विवेक सुद्धा मागे पडतो. कारण आत्मानात्म विवेक हे मूळ आहे. नित्यानित्य वस्तू विवेक, आत्मानात्म विवेक हे वेदांताचं काय साधन जाताचं सगळ्याचं मूळ आहे. जोपर्यंत तुम्हाला हा विवेक होणार नाही की हे खरं काय खोटं काय, म्हणजे निश्चितपणे काय आपल्याला साथ देणार आहे, अनिश्चितपणे काय आहे, हे जोपर्यंत आत्मानात्माचा विवेक होणार नाही तोपर्यंत मनुष्याच्या कामाला लागणार नाही. आणि एकदा तो व्यवस्थित झाला की मग विचाराचा वेग वाढतो. वेग वाढल्यास काय होतं म्हणाले, तो विवेकही ठाके मागा, तो विवेक मागे पडतो आणि मग अविचाराने ते अंगा घडवून जाय आणि सहजपणे ब्रह्मवस्तूशी एकरूप म्हणे न विचार करताही ऐक्य घडतं. विचाराचा सुद्धा वेग एवढा होतो की नंतर विवेक वगैरे काही लागत नाही, सहजपणे ब्रह्माशी एकदम विचार करावा लागणं ही पण प्रक्रिया घडत नाही, आपोआप होऊन जातं म्हणाले. ते तर मनाचे एवढे विरे पवनाचे पवन प्रसरे आपण आपण मुरे आकाशही. तिथं काय होतं म्हणाले, मनाचे मेघरूप नाहीचे होतात, प्राणवायूचं प्राण पण राहत नाही, आकाशाच्या जागी आकाश राहत नाही म्हणाले. प्रणवाचा माथा पुढे येथून अणवाचे सुख जोडे, म्हणून आधीची बोलू बोवडे तव्या लागी. प्रणवाचे अर्धमात्र बिंदू स्थिती जी ती पण मावळते म्हणाले. नादबिंदू पण कळत नाही, म्हणजे प्रणव सुद्धा, प्रणवाचा आश्रय करून तुम्ही निर्गुण उपासना करायला जाता ना, तर तो प्रणव सुद्धा राहत नाही, पूर्ण फक्त ब्रह्म राहतो, काय राहत नाही म्हणाले. ऐसी ब्रह्मीची मग तिथं काय येतुडीने अनिर्वाच्य सुख जोडे, सुख प्राप्त होतं. ते सुख कसं आहे, ते अनिर्वाच्य. अनिर्वाच्य या शब्दाचे वेदांतात दोन अर्थ आहेत. अनिर्वाच्य म्हणजे मिथ्या वस्तूला अनिर्वाच्य म्हणतात वेदांत, पण इथं अनिर्वाच्य शब्दाचा मूळ अर्थ आहे कोणता, की ज्याचं विवरणच करता येत नाही, जे अलौकिक आहे, लौकिक गोष्टीने ज्याचं विवरण तुम्ही कोणत्या पद्धतीने करू शकत नाही, असं जे सुख त्याला अनिर्वाच्य म्हणते. म्हणून अनिर्वाच्य सुख जोडे, म्हणून आधी जी बोलू बहुडे त्याप्रमाणे काय होतं की सुख प्राप्त होऊन त्याच्या शब्दाची प्रवृत्ती सुद्धा लागत नसल्यामुळे बोलू बहुडे तया लागी, म्हणजे बोल जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी बंद पडून जातात, म्हणजे शब्द थांबतात, अशब्द होतं. यालाच विवरण, याच विवरण करायचं झालं तर उपनिषदांच्या मध्ये दिलेलं आहे की अत्र काय म्हणतात ते वेदा अवेदा भवंती. ती अवस्था आली की काय होतं, वेद त्या ठिकाणी अवेद झाल्यासारखे होतात. पिता अपिता भवते, पिता पण पिता राहत नाही, असे असं वर्णन उपनिषदाने केले. तेच त्यांनी सांगितले इथं की म्हणून आधीची बोलू बहुडे तया लागे. तया लागे म्हणजे त्याच्यासाठी बोलणं शब्दांची प्रवृत्तीच राहत असल्यामुळं वेद जो आहे तो विधिनिषेध सांगणार आहे. विधिनिषेध कोणाला सांगेल, जो विधिनिषेधाचा अधिकारी आहे त्याला सांगेल. आता हा विधिनिषेधाचा अधिकारीच राहत नाही असं त्यांना म्हणायचं, एवढी त्याची अवस्था होते. ऐसी ब्रह्मीची स्थिती जे सगळा गतीची गती तर या अमृताची मूर्ती होऊन टाके, हे ब्रह्माची गती म्हणाली स्थिती आहे. जी गतीची गती म्हणजे इतर सगळ्या गती ज्या आहेत, ब्रह्माची स्थिती ही गती नाही वस्तुतः. शिवलोकाला जाणे, वैकुंठाला जाणे, स्वर्गाला जाणे हे गती आहेत. गती म्हणजे गमन करणे, जाणे. पण ब्रह्माला जावं लागत नाही, काय आपणच ब्रह्म आहोत ना, जाणार कुठं. ब्रह्म म्हणजे दुसरं कोणीच नाही, आपणच आहे. आपणच असल्यामुळं जाणं संभवत नाही, म्हणून ही स्थिती हा शब्द प्रयोग केला. म्हणून ऐशी काय ब्रह्मीची स्थिती हे हा शब्द योग्य आहे. ब्रह्माला प्राप्त होतो हा शब्द सुद्धा वेदांताचा जो आहे, वेदांतात वापरला जातो ब्रह्माला प्राप्त होतो म्हणून मनुष्य, तर तो शब्द सुद्धा
चुकीचाच आहे. म्हणजे का तर ब्रह्मच आहे ना ते, जीव जो आहे मुळामध्ये ब्रह्मच आहे. पुन्हा ब्रह्माला काय प्राप्त होणार, जे आहेच आहे, फक्त आहे ते आहे हे त्याला कळतं. म्हणून वेदांताचं जे म्हणणं आहे की नवीन कुठं झाडं नाही, म्हणून काय अप्राप्ताची प्राप्ती असं वेदांत म्हणत नाही. म्हणजे आपल्याला ब्रह्म माहित नव्हतं, अप्राप्त होतं, आपल्याजवळ नव्हतंच आणि मग ते आपल्याला मिळालं असं नाही आहे. अप्राप्ताची प्राप्ती नाही आहे, प्राप्ताची प्राप्ती आहे. जे प्राप्त होतं, जवळ होतं, पण भ्रमामुळे नाही असं वाटलं. मध्ये एक गोष्ट घालायला लागते. प्राप्ताची प्राप्ती म्हणजे काय, भ्रमामुळे असं वाटतं की आपल्या जवळ नाहीये, त्याची प्राप्ती होते. म्हणजे जसं मामा के ऐनक वगैरे जे आहे ना, डोक्यावर चष्मा सगळ्या गावाला फिरलं, चष्मा कुठे चष्मा कुठे चष्मा कुठे चष्मा कुठे, आणि संध्याकाळी त्याला सांगितलं की तुमचा चष्मा तुमच्या डोक्यावर. त्याला काय झालं, त्या माणसाला चष्मा त्याच्याजवळच होता, पण त्याला वाटला चष्मा गेला म्हणून पुन्हा त्याला मिळाला. म्हणजे तो मिळाल्यासारखा झाला. मिळाला का, मिळाला नाहीच तो, मिळाला नाही पण मिळाल्यासारखा झाला. म्हणून त्याचा औपचारिकपणे आपण मिळाला म्हणतो. नाही मिळाला, सापडलं, इथंच होता म्हणतो की नाही आपण, कुठे गेलं नव्हतं, इथंच होता, सापडला असं जे म्हणतो. ते सापडलं म्हणजे हरवलं नव्हतं, तर सापडलं कुठून खरं विचार जर केला तर. न हरवता हरवला वाटला म्हणून तो सापडला हा शब्द प्रयोग कसा होतो. तसं ब्रह्म हे काय प्राप्त नाही झालं असं वाटतं, आपल्याला प्राप्त नाही असं वाटतं, म्हणून ते प्राप्त झाल्याचा शब्द प्रयोग केला जातो. म्हणून ब्रह्माची जी स्थिती कशी, म्हणजे ते सगळ्या गतीची गती, सगळ्या गतीची गती होते. म्हणजे विष्णू लोक वगैरे ज्या गती आहेत, स्वर्ग लोक वगैरे, त्या गतीची शेवटची गती काय आहे, त्या गतीचं शेवट काय, तर ते ब्रह्म आहे, हीच स्थिती म्हणाली. तर या अमूर्ताची मूर्ती होऊन टाके, ती काय स्थिती होती, अमूर्ताचा तो मूर्त होऊन जातो. म्हणजे अमूर्तच होतो, मूर्त होतो असं नाही. ब्रह्म हे कसं आहे, अमूर्त आहे, तसं हाही अमूर्त होऊन जातो, साधकही अमूर्तच होऊन जातो, काही राहत नाही. तेडे बहुती जन्मी मागिली, विक्षेपाची पाण्यामुळे झालेली, म्हणून उपजत खेब बुडाली लग्न घटिका. त्या योगाला अनेक जन्मात, मागिली म्हणजे अनेक जन्मामध्ये, विक्षेपाची पाणीवळे झालेली म्हणजे सत्कर्म करून चित्तरूपी पाण्यामध्ये जो काही केर कचरा होता तो सगळा त्यानं साफ केला. विक्षेपाची काय केलं त्यानं, पाणीवळे झाडीली. विक्षेपाची पाणीवळे म्हणजे विक्षेपाचा पालापाचोळा. आपल्या मनामध्ये विक्षेप असतो, मनामध्ये काय असतं, चांचल्य येतं, त्याचे चांचल्य त्याला विक्षेप म्हणतात. नवीन नवीन कल्पना ज्या आहेत त्या कल्पनेला विक्षेप म्हणतात. जगत दिसणं हा विक्षेप आहे, ब्रह्म न दिसणं हे आवरण आहे, आणि त्या ब्रह्मावर जगत दिसणं हा विक्षेप आहे. तर ते विक्षेपाचं पाणी पातळ आहे, तर ते कशामुळे होतं, तर हे या सगळ्या काय म्हणतात सत्व रज तमो गुणांच्या अधिक कमी अधिक्यामुळे रजतम वाढलं की विक्षेप तेवढा वाढतो. ते दूर कशाने होतं, सत्कर्मानं होतं. सत्कर्मानं चित्तशुद्धी होते ना, चित्तशुद्धी होते म्हणजे काय, येत होतं विक्षेपाचा सगळा पालापाचोळा. आणि मग म्हणून उपजत खेब बुडाली, म्हणून जन्मलं. त्यामुळं या जन्मामध्ये असा जो योग भ्रष्ट असतो तो या जन्मामध्ये जन्मला जन्मला ब्रह्माला प्राप्त होतो. म्हणून लग्न घटिका बुडाली म्हणतात. त्याचं ब्रह्म्याशी लग्न लागलं तर ब्रह्म आणि तो एकरूप होऊन जातो म्हणाले. जन्मल्याबरोबर लग्नघटिका बुडाली म्हणजे ब्रह्माशी त्याचं ऐक्य होतं असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे सोपं, म्हणजे प्रल्हादाचं आपण उदाहरण घेतो की नाही, की प्रल्हादाला 5व्या वर्षी परमात्मा मिळाला, ध्रुवाला 5व्या वर्षी मिळाला. हे काय सोपं आहे काय? प्रल्हाद हा कोण आहे माहितीये का? मागच्या जन्माचे सनत कुमार आहेत. सनत कुमार म्हणजे प्रल्हाद आहेत, नारदाचे शिष्य. नारद आणि प्रल्हादांचा हा गुरु शिष्य भाव नेहमी असा आहे. म्हणजे आधी सनत कुमारांनी उपनिषदामध्ये जर पाहिलं तर सनत कुमारांनी नारदाला उपदेश केलाय, पुढे प्रल्हाद रूपाने सनत कुमार जन्मले त्यांना नारदाने उपदेश केला. अशा काही जन्माचं आहे. म्हणजे प्रल्हादाला जे 5व्या वर्षी बुद्धी झाली, अन्वय व्यतिरेक वगैरे तो सांगतो, नरसिंहाचं जन्म करतो, भगवंत कुठे आहे तर सगळीकडे आहे म्हणतो, त्याला सगळीकडे तो पाहतो भगवंताला. ही जी अगदी लहानपणी बुद्धी झाली, हे काय केवळ एकदा गर्भात एकदा उपदेश ऐकलं झाली का? तात्कालिक ते कारण होतं, पण तसा विचार केला तर अनेक जन्म ऐकल्यानंतर अनेक जन्माचे पाठीमागचे पुण्यही, अनेक जन्माचं चिंतन, अनेक जन्माचे श्रवण मनन निधिध्यासन, त्या सगळ्याचा परिपाक प्रल्हाद ध्रुवामध्ये झाला. ध्रुवाचं असंच आहे की ध्रुवाचं तर असं होतं की
त्या विष्णू पुराणात काय कुठल्या तरी अन्य पुराणात कथा आहे, तरी ध्रुवानं मोक्ष मागितला नाही, फक्त भगवंताचं सगुण दर्शनच झाले. पण त्याच्यासाठी सुद्धा सांगतो, नुसतं सगुण दर्शन आणि सकाम उपासना करण्यासाठी सुद्धा किती मागचं पुण्य लागते. की ध्रुवानं 6 महिने जन्म जप केला आणि 6 महिन्यात परमात्मा त्याला संतुष्ट झाला, म्हणून त्या मधुवनात जे इतर बसलेले ऋषी लोक होते, त्या मधुवनातल्या इतर ऋषी लोकांना परमात्म्याचा राग आला की देवाला अन्याय केला म्हणे. ते पोरगं होतं ते एवढ्या एवढ्या पोराला दर्शन दिलं, आम्ही इतके दिवसापासून बसलोय, आम्हाला मात्र दर्शन दिलं नाही, म्हणून त्या सगळ्यांना राग आला. त्या सगळ्यांची चर्चा झाली तशी. म्हणून ती चर्चा आता परमात्म्याला ती चर्चा कळली नाही असं थोडीच आहे, परमात्मा त्रिकालाच नाही ना. तेव्हा परमात्म्यानं काय केलं, ती चर्चा ऐकून नावाड्याचं रूप धारण केलं आणि नावाड्याचं रूप धारण करून परमात्मा तिथं त्या सगळ्या ऋषीमुनींना तिथं म्हणाला की तुम्ही नावामध्ये बसा, ही जी मधुवनापाशी ती यमुना आहे, मी तुम्हाला थोडं तिकडे फिरून आणतो, तुमचं मन थोडं इकडे तिकडे विक्षिप्त झालंय, तुम्ही पुन्हा शांत व्हाल म्हणून तुम्हाला फिरवण्यासाठी म्हणून त्या नावेत बसवलं. आणि त्या सगळ्या लोकांना त्या यमुनेतून परमात्मा घेऊन जायला लागला. तर जाताना अशा ठिकाणी घेऊन गेला की त्या लोकांनी कधी पाहिलंच नव्हतं. तर सगळीकडे नुसते पर्वताचे पर्वत होते, आणि ते नुसते पर्वत होते असं नाही, ते सगळे चमकणारे पर्वत होते, प्रकाशमान होणारे पर्वत होते, लख 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 प्रकाश आहेत. असे 15-16 डोंगराचे डोंगर होते. कोणाचे डोंगर होते, कशाचे डोंगर तुम्ही विचारलं तर त्यावेळेस त्या नावाड्यानं सांगितलं, म्हणजे नावाड्या रूपे परमात्मा सांगितलं. हे आत्ता ज्या पोराला परमात्म्याने दर्शन दिलं म्हणले, ते जे ध्रुव आहे ना, त्याच्या मागच्या जन्मीचे तपश्चर्याचे सगळे पर्वत आहेत म्हणले. हे सगळे मागच्या जन्माचे तपश्चर्याचे सगळे पर्वत आहे. त्याची एवढी तपश्चर्या लागली, थोडी राहिली होती 6 महिन्याची, ती या जन्मात पूर्ण केली म्हणली त्यानं. म्हणजे ती जी वासना आहे की मी आडव्या पदावर बसेन, ही ती एका जन्माची नव्हती, ती आईनं अपमान केलाय तत्कालिक कारण झालं. तत्कालिक ते कारण लागतं ना, म्हणून ते झालं. पण मुख्य अनेक जन्मातच होतं, त्या जन्मामध्ये राहिलं होतं, थोडं शिल्लक राहिलं होतं, ते घसरलं, काहीतरी झालं असेल, ते या जन्मात पूर्ण झालं. म्हणून ते 6 महिन्यात वयाच्या 5व्या वर्षीच त्याला परमात्म्याने दर्शन दिलं. तर हे लखलख लखलख लखलखणारे जे प्रकाशमान असणारे जे पर्वत ते तपाचे पर्वत आहेत म्हणाले. ते कितीतरी होते, 15-16च्या वर होते असं शब्दप्रयोग तिथं अधिक 15 असा शब्दप्रयोग आहे. म्हणजे 15 पेक्षाही जास्त पर्वत होते. तर हे जे पर्वत म्हणजे काय झालं, पर्वताचे पर्वत 15 म्हणजे किती तपश्चर्या केली असेल विचार करा. डोंगर निर्माण करायचा म्हणलं तपश्चर्या तर किती केली असेल. तर सामान्यपणे परमात्म्याला एखाद्या जन्मामध्ये परमात्म्याची बुद्धी व्हावी आणि असा काही जन्म प्राप्त व्हावा किंवा असं काहीतरी वरदान प्राप्त व्हावं, यासाठी अनेक जन्म भोग भोगावे लागतात, अनेक जन्म कष्ट सोसावे लागतात, अनेक जन्म त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणून प्रयत्नात येतं महान असतो. म्हणून त्यांनी सांगितलं, आणि तद्रूप देशी सुलग्न लागूनही ठेल्या भिन्न, तसे लोपले आपल्या गगन होऊनही टाके, तसे विश्वजेत होय मागवते जेत ते विद्यमानाची देह झाला तोगा. तो अशा अनेक जन्माच्या पुण्याईनं, अनेक जन्माच्या तपानं, अनेक जन्माच्या साधनेनं तो योगी जो आहे तो काय होतो की संपूर्ण जगताचा प्रलय झाल्यानंतर जग जे ब्रह्मामध्ये लीन व्हायचं आहे तो या देहात तो लीन होतो म्हणाले. म्हणून तो म्हणा काय, तसे विश्व जेत होय मागवते जेत लयात आहे. जिथून विश्व होतं आणि पुन्हा ज्याच्यामध्ये ते विश्व लीन होतं, कारण परमात्मामध्ये पासूनच विश्व उत्पन्न होतं आणि लीन कुठं होतं, परमात्मामध्येच लीन होतं. जिथून निर्माण झालं तिथंच ते लीन होतं. त्या ह्याच्यामध्ये ते विद्यमानेची देह जाहला तुका, तो देह असताना तो ब्रह्म होतो. म्हणजे याच जन्मामध्ये या देहामध्ये त्याला ती ब्रह्म अवस्था प्राप्त होते. आणि तद्रूप देशी सुलग्न काय होतं म्हणाले, ब्रह्माशी तद्रूप होऊन त्याच अभिन्न तो राहतो, अविभागेने दृष्टत्वात, असं ब्रह्मसूत्र पण आहे. ब्रह्मसूत्रात सुद्धा सांगितलं की अविभागेने दृष्टत्वात तो जो निर्गुण उपासक आहे, सकाम उपासक नाहीये, निष्काम उपासक आहे, निष्काम साधक आहे, तो ब्रह्म्याशी अभिन्न राहतो, अविभागेनं विभागरहित तो राहतो म्हणून तेच त्यांनी सांगितलं. आणि तद्रूप ते लागून ठेले अभिन्न, एकच होता. अभिन्न म्हणजे दोन वस्तू एक होत नाही, वस्तुता एकच वस्तू आहे.
अद्वैत वेदांताचं हे वैशिष्ट्य आहे की दोन द्रव्य एक होत नाहीत. एकच द्रव्य आहे, एकच परमात्मा आहे, जीवरूपाने तोच आहे, तोच होतो असं आहे. म्हणून या पद्धतीने तर सांगण्याचं तात्पर्य हे की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ते या देहामध्ये तो ब्रह्मरूप होतो. म्हणून वेदांत श्रवण विविध करत असताना म्हणजे काय, अनेक जन्मामध्ये वेदांत श्रवण केलं पाहिजे. याचा अर्थ काय, वेदांताचं श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, तर ते आपल्या अंगामध्ये मुरतं. वेदांत तर नुसतं श्रवण करून उपयोग नाही. श्रवण शब्दाचा अर्थ केवळ ऐकणं नाहीच आहे. श्रवण शब्दाचा अर्थ आहे षड्विध तात्पर्य लिंगाने जीव ब्रह्मैक्यामध्ये वेदांताचं तात्पर्य आहे असा निर्णय करणं. त्या निर्णयाला म्हटलं वेदांत श्रवण. कळलं का? आणि या निर्णयाला येणाऱ्या ज्या शंका आहेत त्या शंकांची निवृत्ती ज्या ज्या युक्तीनं करता येईल त्या युक्तीला म्हटले मनन. त्याला तो मनन हे अनुमान रूप आहे. आणि त्याच्यानंतर या मननानंतर एकदा शंका निवृत्त झाल्या की तो निर्णय पक्का झाला की त्या निर्णयाचं सतत अनुसंधान करणं म्हणजे निधिध्यासन. श्रवण, मनन आणि निधिध्यासन याने काय होतं म्हणाले तर संशय, विपर्यय, वासना आणि बुद्धिमांद्य हे दोष जोपर्यंत आहेत तोपर्यंत या काही किती ऐकलं ते उपयोग होत नाही. संशय जर असेल किती ऐकलं ते उपयोग होत नाही. त्या संशयाचं निराकरण करणं आवश्यक आहे. म्हणून परमेश्वराच्या प्राप्तीविषयी किंवा परमेश्वराच्या अस्तित्वाविषयी जर संशय असेल तर त्याने केलेलं वेदांत श्रवण सगळं घडा वाया गेला, ते पालत्या घडावर पाणी झालं. ते संशय. विपर्यय बुद्धी म्हणजे मीच देह वाटणं, मीच मन वाटणं, मीच बुद्धी वाटणं, अशा पद्धतीचा विपर्यय. त्याच्यानंतर वासना म्हणजे विषयाकडे चित्ताची धाव, आणि बुद्धिमांद्य म्हणजे परमेश्वराची सूक्ष्मता बुद्धीला न पटणं. हे सगळं आपल्याकडे आहे. संशय आहे, विपर्यय आहे, बुद्धिमांद्य आहे. कारण सूक्ष्मता जी आहे वेदांतात सांगितले ब्रह्म अत्यंत सूक्ष्म आहे. दृश्यते तग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. वेदांत जो आहे ना तो मूर्खांचा बाजार नाहीये आणि मूर्खांचं कामही नाहीये. बुद्धिमंद असलेल्या लोकांचं कामच नाही वेदांत. सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी म्हटले. बुद्धी सूक्ष्म केली पाहिजे, खूप सूक्ष्म बुद्धी केली पाहिजे. त्यासाठी म्हणून मग वेदांत शिकण्याच्या आधी इतर शास्त्र जे शिकवतात, थोडस व्याकरण, न्याय वगैरे जे शिकवतात त्याचं कारणच आहे. न्यायशास्त्र काय करतं, माणसाची बुद्धी सूक्ष्म करतं, ते मननाला उपयोगी पडतं. न्यायशास्त्राचा उपयोग कुठे आहे तर वेदांतामध्ये न्यायशास्त्राचा उपयोग कुठे आहे तर ते मनन, अनुमान जे आहे ते अनुमान पक्क करणं, तर्क जो आहे तो पक्का करण्यासाठी न्यायशास्त्राचा उपयोग होतो. हे सगळं आवश्यक आहे. या क्रमानं ते शिकलं तर ते वेदांत थोडासा लक्षात येतो आणि तो बुद्धीच्याच रूपानं लक्षात येतो असं नाही, त्यानंतर तो हळूहळू आपल्या मनामध्ये मुरायला लागतो. पण त्यासाठी वेदांत श्रवण सतत केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. मनन हे श्रवणापेक्षाही जास्त आवश्यक काय आहे तर मनन. शंका आल्या पाहिजे, शंका पडल्या पाहिजे. विषय समजला की नाही समजला हे जो कळत किंवा नाही, जोपर्यंत शंका येत नाही हे लक्षात ठेवा. शंका आली की जिज्ञासा निर्माण होते. संशय जो आहे, संशय काय करतो माणसाला, जिज्ञासेला प्रवृत्त करतो. तो संशय हा जिज्ञासेचं एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, जिथं जिथं संशय असतो तिथं तिथं जिज्ञासा उत्पन्न होते. आता तो ब्रह्म जिज्ञासा या शब्दामध्ये ब्रह्माबद्दल संशय आहे की नाही असाच पूर्वपक्षी तिथे निर्माण केलाय. तर तिथे सांगितलं की संशय, ब्रह्माचा संशय पूर्ण म्हणजे काय, थोडासा संशय आहे. कारण संशय जोपर्यंत होत असेल, कारण माणूस संशय जर नसेल तर विचारच करत नाही. दोन गोष्टीचा माणूस विचार कधी करत नसतो, लक्षात घ्या. कधी विचार करत असताना जी वस्तू अत्यंत स्वच्छ प्रकाशात आहे, कळलेली आपल्याला, माणूस कधी विचार करत नाही, का संशय निर्माण होत नाही. कुठल्याही गोष्टीच्या विचाराबद्दल माणूस प्रवृत्त केव्हा होतो, त्याला एक तर ती वस्तू पूर्ण अर्धी कळली पाहिजे आणि अर्धी नाही कळली पाहिजे, तरच तो प्रवृत्त होतो. अजिबातच कळली नाही म्हणजे अंधार पडलाय, माणसाला काहीच वाटत तिथे काय काही नाही, दिसतच नाही त्याला, अंधार पडलाय, मनात येत नाही तिथे काय असेल म्हणून. जरी एखादा वस्तू असली, दिसलंच नाही तर काय आहे की नाही. म्हणजे त्यामुळं अर्धवट अवस्था ज्याला म्हणतात ती अवस्था फार चांगली असते.
पूर्ण अज्ञानी असणं काही शहाणपणाचं लक्षण नाहीये, लक्षात ठेव. आणि पूर्ण शहाणा असणं दुर्लभ असतं गोष्ट आहे. काय अर्धवट अवस्था असणं फार आवश्यक आहे. अर्धवट अवस्थेत काय होतं की संशय निर्माण होतो. संशय निर्माण झाला की मग मनुष्य विचार करायला लागतो. नाही तर प्रयोजन असलं पाहिजे, काहीतरी त्याच्यापासून प्राप्ती असली पाहिजे, कोणती का होईना. लौकिक सुखाची प्राप्ती असो, धनाची प्राप्ती असो, मानाची प्राप्ती असो, कीर्तीची प्राप्ती असो, काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. या दोन गोष्टी संशय आणि प्रयोजनाशिवाय मनुष्य कधीही कुठलाही विचार करायला बसत नाही. शहाणा असेल, प्रेक्षावान जो आहे, भामतीकारांचा शब्द प्रयोग आहे प्रेक्षावान. प्रेक्षावान म्हणजे विचार करणारा माणूस असेल तर. त्यातही असे की प्रयोजनाशिवाय तर मूर्ख माणूस काम करत नाही. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. किती वेळा माणूस आहे म्हटलं त्याला तुम्ही नुसतं सांगा बरं काम त्यावरती माझे दोन घेऊन येत नाही. त्याला 1-2 रुपये दिले तर ते घाणते. बघा तुम्ही कितीही मूर्ख असू द्या, की नाही. म्हणजे काय झालं, प्रयोजन. त्याला 2 रुपयाची प्राप्ती हे प्रयोजन दिसतं. मी दळण आणलं तर मला 2 रुपये मिळतील, मग ते कामाला प्रवृत्त होतं. जर त्याला काही मिळत नसेल तर ते किती मूर्ख असू द्या ते प्रवृत्त होत नाही, आहे की नाही. म्हणजे प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते हा सिद्धांत आहे. त्यामुळे संशय आणि प्रयोजन या दोन गोष्टी महत्वाच्या. तर ब्रह्माच्या बाबतीमध्ये म्हणजे वेदांताच्या बाबतीमध्ये आपल्याला संशय निर्माण झाला पाहिजे, आत्म्याच्या बाबतीत संशय निर्माण झाला पाहिजे. म्हणून ब्रह्म जे प्रसिद्ध आहे का अप्रसिद्ध आहे असा तिथे एक प्रश्न, मागे पण मी एकदा हा विषय सगळा सांगितला होता की ब्रह्म जर प्रसिद्ध असेल तर मग संशय निर्माण होणार नाही, अप्रसिद्ध असेल तरी संशय निर्माण होणार नाही, कारण माहीतच नाही तर संशय कसा निर्माण होणार. तर त्याचं उत्तर हे की सामान्यांना प्रसिद्ध विषय तर अप्रसिद्ध आहे असं उत्तर शंकराचार्यांनी दिले. सामान्यांना प्रसिद्ध म्हणजे काय, आत्मा जो आहे तो मी म्हणून आपल्याला सगळ्यांना कळतो, पण त्याचं नेमकं स्वरूप कळत नाही. म्हणून तर सगळ्या मारामार आहेत ना. चारवाक म्हणतो ते म्हणजे आत्मा, कोणी म्हणतं की नाही भोगताच आत्मा आहे, कोणी म्हणतं नाही भोगता नाही करता पण आहे, कोणी म्हणतं नाही भोगताही नाही करता पण नाही. असं एकेकाचं प्रत्येकाचं मत आहे की नाही. बौद्धवादी म्हणतात की शून्यच आत्मा आहे. आत्मा काय शून्य आहे, काय होतं. काही जण म्हणतात नाही आत्मा सगळंच आहे, काही जण म्हणतात आत्मा काहीच नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ हा झाला की आत्मा नावाची वस्तू आहे याबद्दल सगळ्यांचं एक मत आहे. भले चारवाक असू द्या तोही आत्मा मानतोय, लक्षात ठेवा. देह व्यतिरिक्त आहे की नाही हा वादाचा मुद्दा असू द्या, पण आत्मा नावाची एक वस्तू आहे, पण तिचं स्वरूप नेमकं काय आहे याबद्दल माणसांचा विचार आहे. सगळ्या दर्शनकारांचे भांडण कुठे, आत्मा नावाची वस्तू आहे याबद्दल भांडण नाहीये, ती कशी आहे याबद्दल भांडण आहे. तिचं स्वरूप काय आहे त्याच्याबद्दल भांडण आहे. कारण आत्मा आहे की नाही, वस्तूच नसेल तर तो वेगळा मुद्दा होईल, पण तसं नाही. आत्मा नावाची वस्तू आहे हे सगळं मान्य करत, फक्त तिचं स्वरूप कसं याबद्दल भांडण आहे. म्हणून वस्तू आहे या बाबतीत सगळ्यांना माहिती आहे, पण ती कशी हे माहित नाही, म्हणून मग सगळे ते मांडतात. मग ते कसं प्रकरण आहे ते हत्तीसारखं, जसं हत्ती नावाचं पाहिलं त्या आंधळ्या लोकांनी, आणि प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं कोणी शुंडाला हात, सोंडीला हात लावला, मग सोंड म्हणजे हत्ती समजला, कोणी पायाला हात लावला म्हणजे एक पाय म्हणजे हत्ती, कोणी शेपटीला हात लावला, कोणी पोटाला हात लावला, कोणी काराला हात लावला. म्हणजे तेवढंच तेवढ्या प्रत्येकाला ते सगळेच आंधळे होते ना, सगळे आत्मस्वरूपाच्या बाबतीत आंधळे आहेत. म्हणून का आंधळे, कारण त्यांना त्याचं स्वरूप माहित नाही. म्हणून संशय निर्माण झाला पाहिजे. मला काय म्हणायचं, संशय असणं हे चांगली गोष्ट आहे, कारण संशय जर झाला तर माणूस श्रवण मनन निधिध्यासनाला प्रवृत्त होईल. म्हणून श्रवण केलं पाहिजे. संशय जायचं असेल तर श्रवण केलं पाहिजे. श्रवण करताना काय केलं पाहिजे, नुसतं ऐकून उपयोग नाही. कानानं ऐकणं म्हणजे श्रवण हा अर्थ नाही. तर तात्पर्याचे जी लिंग आहेत, तात्पर्य लिंग म्हणजे काय, तर उपक्रम काय आहे, उपसंहार काय म्हणजे सुरुवात काय आहे, शेवट काय आहे. उपक्रम आणि उपसंहार म्हणजे सुरुवात काय आणि शेवट काय. एखादा ग्रंथकार एखाद्या ग्रंथामध्ये जर त्याला काय लिहायचं असेल तर तो सुरुवातीला पहिल्यांदा ते मांडतो आणि मला हे लिहायचं असं म्हणत असतो, तो विषयाला धरतो, आणि शेवट म्हणून मी असं म्हणलं असं म्हणतो तो. त्याचा ते पूर्ण लेख जर तुम्ही पाहिला, म्हणजे लेख लिहिण्याची जी पद्धत जुनी, बरं हल्लीचे साहित्यिक काही लिहायला लागले, त्यांचं हल्लीचे साहित्यिक उदाहरणात म्हणून घ्यायचे नाही, पण जो खऱ्या विचारशील मनुष्य आहे, आता तुम्ही आमच्या गुरुजींचं जर तुम्ही हिंदू संस्कृतीचे रक्षण कसे करा हा जर लेख घेतला
तर ते त्यांनी पहिल्यांदा काय केलं, हिंदू संस्कृती म्हणजे काय, हिंदू म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, हिंदू संस्कृती म्हणजे काय, रक्षण म्हणजे काय, याच्या आधी अर्थ निश्चित पहिल्यांदा सुरुवातीला केले. आणि नंतर मग त्यांनी काय केलं, त्याचं कसं करावं म्हणून अशा अशा पद्धतीने रक्षण करावं असं त्यांनी उत्तरं दिली. तर याला म्हणतात उपक्रम आणि उपसंहाराचं ऐक्य. म्हणजे सुरुवात जी केली त्या सुरुवातीला अनुलक्षून समाप्ती करणं. नाही तर हल्ली सुरुवातीचा आणि समाप्तीचा संबंधच नसतो. पहिल्या पानावर काहीतरी लिहिलेलं असतं, दुसऱ्या पानावर काहीतरी लिहिलेलं असतं, असं काहीतरी होतं. म्हणून हल्लीचे आधुनिक लोक आहेत ना, ते महाभारत एकट्या वेदव्यासाने लिहिलंय याबद्दल त्यांच्या मनामध्ये संशय आहे. एकटा माणूस एवढं कसं लिहू शकेल, 1,00,000 श्लोक वगैरे कसं लिहिल. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की ती सौतीनं भर घातली, त्याच्यानंतर त्या ह्यानं भर घातली, जैमिनीने काही भर घातली, सौतीनं काही भर घातली, सुतानं काही भर घातली, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आप्पांनी त्याचं खंडन लिहिताना आनंद साधलेंचं एक पुस्तक घेतले. आनंद साधलेंनी ते हा जय नावाचा इतिहास नावाचं मराठीत पुस्तक लिहिले महाभारतावर. आनंद साधलेचं पुस्तक आहे. आप्पांनी त्याचं खंडन करताना आनंद साधलेच्या 50 पानात परस्पर विरोधी सगळे वाक्य दाखवले. 50 पानावर, एक पानापासून ते 50 पानापर्यंत कसं चूक, म्हणजे एक पहिल्या पानाला असं म्हणलं, दुसऱ्या पानाला असं म्हणलं, पहिल्या पानात परस्पर विरोधी म्हणले हे आनंद साधले लिहिलंच नाही म्हणले एकट्यानं, हे अनेक लोकांनी मिळून लिहिले, 50 जण मत वेगवेगळे दिसायलेत म्हणले, असा आपण तर्क दिला. तर सांगण्याचं तात्पर्य काय की आधुनिक लोकांचं लिखाण हे असे उपक्रम उपसंहार काही घेणं देणं नाही. पण जुनी पद्धती येते अशी की तात्पर्याचं समजून घेत असताना पहिल्यांदा प्रारंभ काय आहे आणि शेवट काय आहे. गीतेचा प्रारंभ अशोचानन व शोचस्तम इथून गीता सुरुवात आहे आणि शेवट आहे मा शुचः, शोकानं सुरुवात आहे आणि शोक करू नको ही शेवट आहे. म्हणजे शोक निवृत्ती आहे गीतेचं तात्पर्य, हे गीतेचं तात्पर्य. अशा पद्धतीने षड्विध तात्पर्य समजून घेणं म्हणजे श्रवण आहे. आणि मग त्या मनाला त्याच्यामध्ये येणाऱ्या संशयाचं निवृत्तीकरण करणं म्हणजे मनन करणं, म्हणजे मग वेगवेगळे तर्क देणं. तर्क कोणते, तर्क कोणताही करता येतो माणसाला, पण वेद अविरोधी तर्क करायचा, श्रुती अविरोधी तर्क. दिसत नाही म्हणून परमात्मा नाही असा तर्क लोक करतात की नाही. नास्तिकांचा तर्क काय आहे, हाच आहे ना, दिसत नाही म्हणून तर्क नाही. म्हणून याला या तर्काला उत्तर जर द्यायचं असेल तर त्याला एक उत्तर असं आहे की प्रत्यक्ष प्रमाणे जर खरं असेल तर त्या सर्वदर्शन संग्रहात असं म्हणलं की चारवाकाची बायको त्याला काय तो बाहेर गेला होता आणि ती भाजी आणायला गेली. घरात आल्यानंतर ते घराला कुलूप होतं. आता चारवाकाने रडलं पाहिजे म्हणला, कशामुळे, बायको मेली ना, दिसत नाही ना त्याला, दिसत नाही तर मेली म्हणून रडलं पाहिजे त्यानं, दिसत नाही म्हणजे नाही ना वस्तू. हा तर्क जो आहे हा तर्क कसा आहे, दुष्ट आहे. जी दिसत नाही म्हणून ती वस्तू नाहीच आहे असं म्हणता येत नाही. म्हणून मग त्याच्यात काही वेळा बघावं लागतं की जी विद्यमान आहे म्हणजे ज्याचं जिवंत आहे वगैरे वगैरेचा विचार करावा लागतो. ज्या अर्थी ती जिवंत आहे म्हणजे मेली अजून निश्चय झालेला नाहीये आणि घरी दिसत नाही त्या अर्थी ती बाहेर कुठेतरी गेली आहे असा निर्णय करावा लागतो की नाही. कोणाला चारवाकालाही करावं लागेल की नाही. नास्तिक माणसाला किती नास्तिक असलं दिसत नाही म्हणून गेलं, नाही तर त्याला श्राद्ध करावं लागणार. त्याच्यात त्यांनी सांगितलं तू श्राद्ध कर तुझ्या बायकोचं, असा तर्क. हे जे तर्क आहे हे तर्क वेदाला अनुकूल आहे. म्हणजे त्यांनी केलेल्या तर्कावर प्रतितर्क त्याला वेदाला अनुकूल म्हणतात. नाहीतर काय होईल की प्रत्येक तर्काचा अनुपलब्धी म्हणजे काही वेळा काय होतं की आधुनिक लोकांनी किंवा नास्तिक लोक सुद्धा काही वेळा काय करतात माहितीये का. तुम्हाला एक उदाहरण देतो आणि विषय थांबवतो. विषय वाढला थोडासा पण मी सांगतो की अष्टाध्यायी नावाचा ग्रंथ आहे. अष्टाध्यायी काय आहे, पाणिनीनं व्याकरणाचे सूत्र लिहिले. म्हणजे अष्टाध्यायीचा मुख्य उद्देश काय आहे, व्याकरणाचे नियम सांगणं हा मुख्य उद्देश आहे. मग ते नियम सांगत असताना पाणिनी काय वेळा उदाहरणं देतो, लौकिक भाषेतले काही उदाहरणं देतो. म्हणजे पाणिनीच्या काळामध्ये जे काही उदाहरण होते ते उदाहरण देऊन तो समजून सांगतो. आता हे उदाहरण प्रत्येक वेळेस देत असताना प्रत्येक वस्तूचं उदाहरण येईलच असा काही नियम नसतो ना. गणिताच्या पुस्तकात ते उदाहरण देत असताना क क्ष क्ष घेतो, याचा अर्थ ख नावाची व्यक्तीच नाही असे का. बहुतेक लोक काय करतात क क्ष हे दोन अक्षरे घेतात उदाहरण म्हणून, मग ख नावाची व्यक्ती नाही का. ख असतच की पण ते उदाहरण म्हणून घेतलेलं असतं. पण हे आधुनिक लोक काय तर्क करतात की ज्या अर्थी म्हणजे पाणिनीनं जर नथाचा वापर केला नाही
अष्टाध्यायी पुढून वाचायची आणि त्या नथाला शब्द नाही, नथ बायका घालतात ना, ती नथ, तिला शब्द पाणिनीच्या अष्टाध्यायीत नाही सापडला. एक तर्क करून टाकतात की पाणिनीच्या काळात बायका नथ वापरत नव्हत्या. हे सगळे असे लोक आहेत ती, पाणिनीच्या काळात बायका नथ वापरत नव्हत्या का? नाही, वापरत असले असते तर पाणिनीने म्हटलं असतं. त्याच्या त्या अष्टाध्यायीत कुठेच नथीचा उल्लेख नाही. असे तर्क आपल्याला जे शिकवलं जातं ना, आर्य लोक असं करत होते, ते असलेच तर्क आहेत ते जे इतिहासात वगैरे शिकवलं जातं की नाही, त्यावेळेस ते असं करत होते ते सगळे तर्क असेच आहेत. असा नियम नाहीये. अनुल्लेख एखादी गोष्ट नसणं, उल्लेख नाही याचा अर्थ ती वस्तू त्या काळात नव्हती असं नसतं. कारण त्या ग्रंथाचं ते प्रतिपादन नाही. आता काही लोक त्या रामायणावर आक्षेप घेतात की उर्मिला नाही बोलून सांगत. आता रामायणाचं लक्षच नाहीये ना. रामायण ग्रंथ जो निर्माण झाला तो कशासाठी झाला? रामचरित्र सांगण्यासाठी झाला. रामचरित्राच्या भोवती ज्या व्यक्ती वावरल्या त्या व्यक्तींचं त्यात काय उर्मिलेवर अन्याय करण्यासारखे? आधुनिक सगळे लगेच नाही उर्मिलेवर अन्याय झाला म्हणतं. मूर्खपण आहे. म्हणजे साहित्याचा मूळ उद्देश काय आहे हेच त्यांना कळलेलं नाही. रामायण एकीकडे काय म्हणतात माहिती का, ते रामायण काल्पनिक आहे म्हणतात. मग उर्मिलेवर अन्याय झालाय म्हणायचं काय अर्थ आहे? जर ते काल्पनिक जर असेल तर उर्मिलेवर अन्याय झाला हे काय अर्थ आहे? त्या ग्रंथकाराचं आहे. बरं, उर्मिला जर खरीच असेल तर दुसरा उद्देश आहे की रामचरित्र फक्त सांगायचं होतं, लक्ष्मण चरित्र सांगायचंच नव्हतं ना. रामाच्या अनुषंगाने जेवढा लक्ष्मण आला तेवढा लक्ष्मण सांगितला. रामाच्या अनुषंगाने इतरही कोणी अनेक लोक आले, फक्त हे काय उर्मिला तर काय घेऊन बसतंय? भरताची बायको नाही आली, शुद्धकीर्ती आणि मांडवीचा उल्लेख नाही, त्यांच्यावर अन्याय झाला असं म्हणायचं का? किंवा अनेक प्रजेतले अनेक लोक होते त्या काळात, कोणी त्या काळात ते समाज धुरीण असतीलच ना. अयोध्येमध्ये मोठी माणसं काही असतीलच ना की त्या माणसांचा उल्लेख नाही आला, यांच्या व्यतिरिक्त कोणी असतीलच ना, मग त्यांच्यावर अन्याय झाला म्हणायचं का? असं नाही ना. रामचरित्र सांगण्याचा जो वाल्मिकीचा एक उद्देश आहे, त्या उद्देशाच्या अवतीभोवती जेवढे पात्र अपेक्षित आहेत तेवढे त्यांनी लिहिले. बाकी अन्याय करण्याना अन्याय काय न्याय काय संबंध काय? तर असे जे तर्क आहेत या तर्कांना उत्तर हे मननानं दिले जातं, हे लक्षात ठेवा. मनन किती उपयोगाचं त्यासाठी मी लौकिक उदाहरणं दिले, मी मुद्दा म्हणून लौकिक. पण ते वेदांताला अपेक्षित आहे. त्याच्यानंतर विषय दृढ होतो. कारण जोपर्यंत तुम्ही तर्कानं एखादी वस्तू व्यक्त करत नाही, लक्षण आणि प्रमाणाभ्यामी वस्तुसिद्धी, वस्तूची सिद्धी जी आहे ना ती दोन पद्धतीने होते, लक्षणाने आणि प्रमाणाने. तर लक्षण केलं तर ते लक्षण आणि प्रमाणांची परीक्षा पण करावी लागते. त्याच्या अजून एक आहे, जोपर्यंत तुम्ही परीक्षा करून ती सिद्ध होत नाही तोपर्यंत ती पक्की दृढ होत नाही. आपले जे लोक आज शास्त्रापासून याच्यापासून च्युत झाले का झाले? कारण त्यांना ते शास्त्राचं ज्ञान नाही आणि परीक्षा केली नाही त्यांनी, संशय पण येत नाही त्यांना. त्यामुळे आधुनिक लोकांचे, नास्तिक लोकांचे तर्क खरे वाटायला लागले आपल्याला. खरे वाटत नाही तर असा जर विचार केला तर खरं वाटायची काही गरज नाही. जसं ते काही वेळा ते हे करायचे की नाही की तुमचा देव, हे ख्रिश्चन लोक काही तर्क द्यायचे की तुमचा देव जो आहे दगडाचा आहे, मूर्ती दगडाची असते. उद्या समजा जर सगळ्या मुंबईत पाणी आलं, विष्णू ब्रह्मचारी ज्या काळात होते त्या काळात काही ख्रिश्चन लोक असं तर्क द्यायचे, ख्रिश्चनाचे पादरी, उद्या सगळा तर्क पाणी तर तुमचा देव पण बुडेल. विष्णू ब्रह्मचारी म्हणले देव पाणीच लागलं पाहिजे असं थोडीच आहे. म्हणजे उद्या मुंबईला आग लागली तर ख्रिश्चनाचा देव जायला नाही का म्हणले? म्हणजे आमचा देव वाचेल म्हणले, उलट आगीपासून आमचा देव वाचेल. तुमचा देव तुम्ही म्हणताय पाण्यात बुडेल पण आगीपासून नाही वाचेल की नाही? म्हणजे हे जे तर्क आहेत ना या तर्काला काही अर्थ नाही. पण विचार न केल्यामुळं आपण श्रद्धा फक्त ठेवतो, ती श्रद्धा पक्की होत नाही. किंवा श्रद्धा करण्यासाठी सुद्धा म्हणून धर्मशास्त्राचा सुद्धा नियम करताना म्हणून एक फार महत्वाचं सांगितलंय. आपल्या जुन्या लोकांनी हे सगळं विसरलं. आपला जो हे झालं ना कोणता आर्षम धर्मोपदेशंच वेदशास्त्रा विरोधिना यस्तर्केणानुसंधत्ते सधर्मम वेद नेतरा. आर्ष म्हणजे वेदानं सांगितलेला उपदेश, आर्ष उपदेश म्हणजे वेदशास्त्रानं सांगितलेला उपदेश. त्या उपदेशाचा नेमका अर्थ काय आहे हे कोणाला कळतं म्हणाले? जो वेदशास्त्र अविरोधी तर्कानं जाणतो. नुसतं पुस्तकात सांगितलं म्हणून नाही, वेदशास्त्र अविरोधी तर्क पण त्यांना लावलं पाहिजे, स्वतःच डोके लावलं पाहिजे. नाहीतर तातस्य कुपोजमिती प्रमाणात क्षारम जलम का पुरखा प्रबंधाचं योग वासिष्ठात सांगितलंय. आमच्या वडिलांनी विहीर पाडली म्हणून
वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या खारं पाणी पिणारे लोक मूर्ख असतात असं योग वासिष्ठ म्हणतं. अरे चांगलं जर पाणी मिळत असेल तर तिकडे जाऊन पाणी पिलं पाहिजे. वडिलांनी पाडली म्हणजे काय झालं? नाही आमच्या वडिलांनी पाडली म्हणून खारं पाणी पिणं हा मूर्खपणा आहे, पुरुषार्थहीनता आहे. वेदांत हा पुरुषार्थ सांगणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे महत्वाचा हा विषय की एका जन्मात 2 जन्मात होत नाही, अनेक जन्म संसिद्धा. किती म्हणजे त्याने प्रयत्न केलेले असतात. त्या प्रयत्न योगी प्रयत्नात यतमानस्तु हा शब्द फार महत्वाचा. प्रयत्न म्हणजे अदृष्ट जरी असलं, अध्यात्म जरी असलं, अध्यात्माला सुद्धा प्रयत्नाची जोड अपेक्षित आहे. प्रयत्न न करता अध्यात्म सुद्धा तुम्हाला येत नाही. अवधूत चिंतन श्री गुरु